सोनाई फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष, आधार हॉस्पिटलचे चेअरमन, सामाजिक कार्यकर्ते युवराज राठोड यांनी पुढाकार घेऊन दक्षिण सोलापूर परिवर्तन विकास आघाडी स्थापन केली आहे। या आघाडीच्या माध्यमातून दक्षिण तालुक्यातील नेते जोडले जात आहेत। अनेक जण इच्छुक आहेत, परंतु युवराज राठोड यांनी स्वतः इच्छा व्यक्त केली नाही, पण परिवर्तन आघाडीतून त्यांच्या उमेदवारीची चर्चा आता जोर धरू लागली आहे। एकीकडे परिवर्तन विकास आघाडी काढलेली असताना दुसरीकडे मात्र युवराज राठोड हे सर्वपक्षीय नेत्यांच्या गाठीभेटी घेत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। नुकतेच राठोड यांनी काँग्रेसकडून दक्षिण सोलापूर मतदारसंघात उमेदवारीसाठी इच्छुक असलेले महादेव कोगनुरे यांची भेट घेऊन राजकीय चर्चा केल्याचे पाहायला मिळाले। तसेच भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक असणारे श्रीशैल मामा हत्तुरे आणि शिवसेना नेते अण्णाप्पा सतुबर यांच्यासोबत चर्चा करतानाचे फोटो व्हायरल झाले। त्यामुळे युवराज राठोड यांच्या डोक्यात नेमके चालले तरी काय असा प्रश्न उपस्थित होत असून त्यामुळे राजकीय वर्तुळात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे। लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान युवराज राठोड यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना भाजप उमेदवार आमदार राम सातपुते यांना जाहीर पाठिंबा दिला होता। यासह त्यांनी भाजप वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्याचे पाहायला मिळाले। त्यामुळे राठोड नेमके कुणाचे असा प्रश्न कायमच उपस्थित होत आला आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।